हिंदू धर्मामध्ये अनेक सण वार व्रत वैकल्य असतात। त्या प्रत्येक सणांचे महत्त्व तेवढेच आहे। नवरात्र उत्सव म्हटले की दुर्गा देवीचा उत्सव। यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। लहान मुलींना दुर्गा देवीचे रूप मानले जाते, म्हणून नवरात्रामध्ये कन्यापूजनाला विशेष असे महत्त्व आहे। कन्यापूजनासाठी आपण 2 ते 10 वर्षाच्या मुलींचे कन्यापूजन करू शकतो। कन्यापूजनासाठी ज्या मुलींना मासिक धर्म चालू झाला आहे अशा मुलींचे कन्यापूजन करू नये। कन्यापूजनामध्ये मुलींना घरी बोलावून त्या मुलींना दुर्गा देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते, त्यांना जेवू घातले जाते व त्यांना भेटवस्तू दिल्या जातात। हे कन्यापूजन आपल्याला अष्टमीला करायचे आहे। 2025 मध्ये अष्टमी तिथी ही मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला आहे। या दिवशी आपण कन्यापूजन करायचे आहे। आता या दिवशी जर शक्य नसेल तर तुम्ही याच्या अगोदरही करू शकता किंवा महानवमी म्हणजे नवमी तिथीला देखील कन्यापूजन केले तर चालते। पण कन्यापूजन अष्टमीला केले जाते तर आपण अष्टमीला करण्याचा प्रयत्न करावा। काही जण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये रोज एका मुलीला घरी बोलावतात, तिचे दुर्गा देवीचे रूप म्हणून पूजा केली जाते। त्याचबरोबर तिला काही गोडधोड खायला दिले जाते आणि काही भेटवस्तू दिल्या जातात। असे करणे शक्य असेल तर तुम्ही असेही करू शकता किंवा अष्टमीच्या दिवशी 9 मुलींना आपण घरी बोलवायचं आहे, दुर्गा देवीचे रूप म्हणून त्यांची पूजा करायची आहे। कन्यापूजनासाठी आपण ज्या मुली बोलवतो त्या 2 ते 10 वर्षाच्या मधील असाव्यात। पण बऱ्याच वेळा असे होते की आपल्या आसपास 2 ते 10 वर्षाच्या अशा 9 मुली मिळणे अशक्य असते। काही जणांच्याकडे तर 2 किंवा 3 मुली मिळतात। तर अशा वेळेला आपण जेवढ्या मुली मिळाल्या आहेत, 2 असू देत, 4 असू देत, 5 असू देत, तेवढ्यांना आपण घरी बोलवायचं आहे आणि त्यांची कन्यापूजन करायचे आहे। कन्यापूजनाचा विधी कसा करावा तर कन्यापूजनासाठी ज्या मुली आल्या आहेत त्यांचे स्वागत करायचे आहे, त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे, त्यानंतर पाय धुवायचे आहेत। हे पाय धुवून झाल्यानंतर त्यांचे पायांचे पूजन करायचे आहे, पायावर स्वस्तिक काढायचं आहे, त्यांना हळद कुंकू लावायचं आहे आणि लाल रंगाची एक चुनरी त्यांच्या डोक्यावर घालायची आहे किंवा तुम्ही एखादा त्यांना रुमालही देऊ शकता। तर बघा, आपण या आल्या मुलींचे पूजन झाल्यानंतर त्यांना गोडधोड जेवण द्यायचं आहे। आता गोडधोड जेवणामध्ये तुम्ही श्रीखंड पुरी किंवा खीर तुम्ही बनवू शकता। त्याचबरोबर आपण चण्याची भाजी बनवायची आहे, त्यासोबत पुरी, मसाले भात असे पदार्थ तुम्ही बनवले तरी चालतील। अशा प्रकारे त्यांना जेवण द्यायचं आहे। यथाशक्ती त्यांना दक्षिणाही द्यायची आहे। त्याचबरोबर आपण त्यांना भेटवस्तूही द्यायच्या आहेत। भेटवस्तूमध्ये तुम्ही मेहंदीचा कोन, गजरा, टिकलीची पाकिट, रुमाल, त्याचबरोबर बो किंवा छोट्या छोट्या क्लिप असतात त्या देखील दिल्या तरी देखील चालतात। तर अशा पद्धतीने आपण या कन्यांचे पूजन करून त्यांना या भेटवस्तू द्यायच्या आहेत। असे जे काही शृंगाराचे साहित्य असते असे आपण त्या मुलींना द्यायचं आहे। कन्यापूजनाचा असा हा सर्व विधी झाल्यानंतर आपण त्या मुलींना नमस्कार करायचा आहे, कारण त्या मुलींना देवीचे रूप प्राप्त झालेले असते। त्यामुळे त्या मुलींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। कोणत्या वयाच्या कन्येचे आपण पूजन केलेले असते त्याप्रमाणे आपल्याला फळ देखील मिळत असते। 1 वर्षाच्या आतील मुलींचे कन्यापूजन करू नये, तर त्या मुलींना 1 वर्ष पूर्ण झालेले असावे अशा मुलींचे आपण कन्यापूजन करायचे आहे। 2 वर्षाची कन्या ही कुमारिका असून तिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते। 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती असून तिच्या पूजनाने सुख समृद्धी नांदते। 4 वर्षाची कन्या ही कल्याणाचे रूप असून तिची पूजा केल्याने कुटुंबाचे कल्याण होते। 5 वर्षाच्या कन्येचे रोहिणी रूप पूजल्याने आजारापासून मुक्ती मिळते। 6 वर्षाची कन्या ही कालिका रूप असून तिच्या पूजनाने राजयोग प्राप्त होतो। 7 वर्षाची कन्या ही चंडिका रूप असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते। 8 वर्षाची कन्या ही सांभवी रूप असते, तिच्या पूजनाने विजय प्राप्त होतो। 9 वर्षाची कन्या ही नवदुर्गेचे रूप असून शत्रूंचा नाश होतो। कन्यापूजनासाठी आलेल्या प्रत्येक मुलीला आपण नारळ द्यावा, पण प्रत्येक मुलीला जर नारळ देणे शक्य नसेल तर आपण एका तरी कन्येला आपण नारळ द्यायचा आहे। अशा प्रकारे आपण विधिवत कन्यापूजन करायचे आहे। कन्यापूजन केल्याने नवरात्र उत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळही आपल्याला मिळते। कन्यापूजनाचा विधी कसा करावा याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।